ओम नमो भगवते वासुदेवाय. तिसऱ्या स्कंधातला हा 30वा अध्याय वाचत असताना कपिल महामुनी आपल्या मातेला जो उपदेश करतायत की देहगेहामध्ये आसक्त असलेल्या माणसांची अवस्था कशी होते ते सगळं वाचत असताना सहज एका पदाची आठवण झाली. साधारण 150-200 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला एक अतिशय विद्वान आणि अधिकारी सत्पुरुष होऊन गेले कीर्तनकार होते गोविंदभाऊ होशिंग. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी तारकाश्रम असं नाव धारण केलं. त्यांनी एका पदात म्हटलं आहे, करी मन त्या दिवसाची सोय, कफ होईल कर चरण राहतील, कफ होईल कर चरण राहतील, देह धरील मग भोय, धनगृही राहील स्वजनही जाईल, देवनी तुझला तोय, शेवटी यम तुझ मारील यास्तव, दीन हरिपदी होय. महाराज म्हणाले की आपल्याला त्या दिवसाची सोय करायला पाहिजे, व्यवस्था करायला पाहिजे, प्रबंध करायला पाहिजे. कारण जो जन्माला आलेला आहे तो केव्हा ना केव्हा तरी मरणारच आहे. मग मरणाच्या दारात जाताना आपण दुःखी कष्टी होऊन मरायचं का आनंदाने मरायचं, ह्याचा विचार विवेक बुद्धी असलेल्या माणसानं करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने तारकाश्रम महाराजांनी सावध केलं, करी म्हण त्या दिवसाची सोय. कारण माणसाचा देह हलवण्याचं सामर्थ्य मनामध्येच आहे. म्हणून पहिला मनाला उपदेश केला की आता देहाच्या जोरावर ज्या गमजा मारतोय, मी अमुक मिळवीन तमुक करीन, एवढी सत्ता भोगीन, एवढ्यानं माझ्या हाताखाली नोकरी देईन, नाना प्रकारचं ऐश्वर्य गोळा करीन, ह्या ज्या गमजा चालल्यात, तो देह केव्हा ना तरी आयुष्यभरात जे काही कष्ट उपसलेले असतील, जो काही अनाचार केला असेल, जो अत्याचार केलेला असेल, जे काही कुपथ्य केलं असेल, त्याच्यामुळं कफादी विकृतींच्या अधीनच शरीर होणार. नाना प्रकारचे विकार, नाना प्रकारचे रोग या शरीराला जडणार. हातपाय सुद्धा ताठ राहतील, काही करता येणार नाही. चालायची इच्छा असली तरी चालता येणार नाही, हातपाय हलवायचं म्हटलं तरी हलणार नाहीत. समोर मृत्यू दिसला की मनुष्य घाबरतो, पण घाबरला तरी तोंडातून शब्द फुटणार नाही, नुसती घरघर लोकांना ऐकू येईल. कफ होईल कर चरण ही जातील. आणि मग हा जो निश्चेष्ट पडलेला देह असेल तो 4 लोकांच्या खांद्यावरनच न्यायला लागेल. त्यांनाच त्यांनी भोई म्हटलंय. आयुष्यभरात मिळवलेलं सगळ्या प्रकारचं धन ज्या ज्या मार्गाने मिळवलं असेल, चांगले किंवा वाईट, हे सगळं धन हे घरातच राहील, धनगृही राहील, स्वजनही जाईल. ज्यांना ज्यांना म्हणून आपण आपले म्हणतो, त्यांच्यामध्ये आपण आसक्ती ठेवतो, ही सगळी माणसं, अगदी पशुपक्षी सुद्धा ज्यांच्याबद्दल आपल्या चित्तामध्ये आसक्ती असते, कुत्री मांजर पोपट वगैरे सगळे, ते सुद्धा सोडून जातील. फार तर काय होईल की आपले जे सगळे सोरे असतील, आपले बांधव असतील, कुळात गोत्र जे किंवा असे जे जन्माला आले असतील, ते फार तर स्मशानात 10व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी येऊन पाणी देतील, तीळ पाणी देतील, श्रद्धांजलीची भाषण ओळखतील. फार तर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होणार नाही. आणि शेवटी केव्हा ना केव्हा तरी मरण येणारच आहे, ज्याचा ती ध्रुव मृत्यू भगवद्गीता सांगते. तेव्हा शेवटी यम तुझा मारील यास्तव, मग तो शेवट जर गोड व्हायला हवा असेल, चांगला व्हायला असेल, आनंदाचा व्हायला हवा असेल, तर दीन हरिपदी होय. आणि हे आधीपासूनच करायला पाहिजे. पण माणसं आपल्या तारुण्याच्या जोशामध्ये, जोरामध्ये, ताकदीमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरतात. मृत्यूचं स्मरण राहत नाही. समर्थाने सांगितलं मरणाचं स्मरण असावं, पण ते स्मरण नाहीच होतं. आणि केवळ आलेली घडी अत्यंत सुखात कशी घालवता येईल एवढ्याच विचारानं माणसं नको नको ती कामं करायला लागतात. आणि मग पुढे काय होतं,
कपिल महामुनी सांगतायत, यमदूतो तदा प्राप्तो भीमो सर्वसैक्षणो सदृष्ट्वा त्रस्त हृदय शकरन मूत्रम विमुंचती. अहो, सामान्य जरी भीती वाटली, एखादा कोणी आपल्या अंगावर शस्त्र घेऊन चालत आला तरी सुद्धा वस्त्र पिवळं होतं कमरेचं. प्रत्यक्ष जेव्हा यमदूत डोळ्यासमोर दिसायला लागतात त्यावेळेला बोबडी वळते, बोलायचं असून सुद्धा बोलता येत नाही. आतापर्यंत केलेली सगळी कर्म एखाद्या चित्रपटासारखी डोळ्यासमोरून तळत जायला लागतात. आणि त्या भीतीमुळं हा बिछाण्यातच मलमूत्राचं विसर्जन करायला लागतं. कारण त्या यमदूतांचं दर्शनच अतिशय भयंकर असतं. रागानं तांबडे झालेले नेत्र, अकराळ विकराळ देह, आणि मग ते आपल्या पाशाने माणसाचा जीव काढून घेतात आणि तिथेच त्याला एक प्रकारचा यातना देह देतात की ज्या देहामध्ये तो जीव टाकल्यानंतर त्याला कितीही जरी त्रास दिला तरी जीवाला संवेदना होतील, वेदना होतील, कळेल, पण त्या देहाला काही होणार नाही. आजकाल ज्याला ऑल प्रूफ म्हणतात तशा प्रकारचा देह त्या जीवाला मिळतो इथून जाताना. आणि यमदूत त्याला त्या यातना देहामध्ये घालून, आजकाल पोलीस शिपाई जसे एखाद्या अपराध्याला, गुन्हेगाराला दंडाला दोऱ्या बांधून किंवा हातात बेड्या अडकवून फरफटत घेऊन जातात, तसे ते यमदूत त्या जीवाला फरफटत नेतात. आणि अतिशय दीर्घ काळाचा तो प्रवास असतो. त्यांच्या दरडामुळं हा घाबरत असतो, हृदय फाटतं, शरीर कापायला लागतं. त्या पुढच्या मार्गामध्ये असलेले भयंकर असे कुत्रे त्याला चावत असतात. आणि त्यावेळेला आपण पृथ्वीवर असताना, मनुष्य देहात असताना काय काय प्रकारची पापं केली, कशी कुकर्म केली, ह्याचं स्मरण त्याला तिथे त्या रस्त्यामध्ये व्हायला लागतं. बर, त्या रस्त्यावर कुठेही पाणपोया किंवा उपाहारगृह नाहीत, त्यामुळं तहानभुकेने तो व्याकुळ होतो. चालण्याच्या श्रमामुळं घामानं भिजलेला असतो. नाना प्रकारचे ताप त्या देहाला सहन करावे लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अन्न पाण्या वाचून, विश्रांती वाचून, एखाद्या तप्त वाळवंटातून जसं चालत जावं तसं त्याला जायला लागतं. आणि अशी अवस्था येते की एक पाऊल सुद्धा आता आपल्याला पुढे टाकता येणार नाही. पण तरी सुद्धा बरोबरचे जे यमदूत असतात त्यांच्या हातातल्या आसुडांचे फटकारे आपल्याला बसतातच. आणि मग अगदी मोठ्या कष्टानं त्याला तो मार्ग चालावा लागतो. पदोपदी धडपडत, मूर्छा येत, आणि पुन्हा जरा थोडीशी शुद्ध आली की चालायला लागत. अतिशय दुःखमय आणि अंधाऱ्या अशा रस्त्यावरनं तो चालत असतो. बाजूला क्रूर यमदूत असतात आणि त्याला लवकर चालण्याची घाई करतात, दमदाटी करत असतात. यमलोकाचा मार्ग भागवतकार म्हणतात त्याप्रमाणे 99,000 योजन इतका लांब आहे. पण एवढा लांब मार्ग काळाच्या तुलनेत 2-3 मुहूर्तामध्येच तो गाठला जातो. आणि तिथे त्याला नरकामध्ये फेकलं जातं. तिथे नरकांचंही वर्णन काय या 30व्या अध्यायात, ते काय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.